गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बीडच्या सभेतून छगन भुजबळांनी गोपीनाथ मुंडेंच्या वारशाचा मुद्दा उकरून काढला आणि त्यानंतर करुणा मुंडेंनी सुद्धा या प्रकरणामध्ये उडी घेत धनंजय मुंडेंची बाजू उचलून धरली। आणि आता पंकजा मुंडेंचे मामा असलेल्या प्रकाश महाजनांनी भुजबळ आणि करुणा मुंडेंवर घणाघात केलाय। पाहूयात एक रिपोर्ट। बीडमध्ये जात छगन भुजबळांनी गोपीनाथ मुंडेंचा वारसदार कोण हा मुद्दा छेडला। त्यानंतर करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंची बाजू उचलून धरली। आता पंकजा मुंडेंचे मामा प्रकाश महाजन यांनीही यामध्ये उडी घेतली आहे। मी धनंजयला म्हणालो, अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही, पण हे गोरगरीब लाखो लोक आशेने बघतायत, गोपीनाथराव मुंडेंचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या, हे काम मोठं आहे रे। या खुर्च्या ज्या आहेत ना, मंत्रिपदाच्या आमदारकीच्या वळवावरचं पाणी आहे, फक्त या गोरगरिबांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी छातीची ढाल करून पुढे या। गोपीनाथ मुंडे साहेबांचा जे खरं वारसा आहे, राजकारणमध्ये जे वारसा असते ते पोटाच्या नसून विचारांचे असते। 2009 पासून 2019 पर्यंत तो आज धनंजय मुंडेंनी त्यांचे जे कर्तव्य आहे ते काढून दाखवलेलं आहे। आणि खरंच गोपीनाथ मुंडे साहेबांचा जे वारसा आहे, राजकीय वारसा, मी बोलते की धनंजय मुंडेच आहे। सावरगाव घाटला गेली अनेक वर्ष दरवर्षी संख्या वाढत असते, मेळावा घेतो, तो समाज पंकजाच्या मागे उभा आहे। पंकजाच महाराष्ट्रातलं एकमेव सध्या तरी असं उदाहरण आहे की जी लोकसभेला पडल्यानंतर माझ्या नेत्याची मुलगी पडली, माझ्या गोपीनाथरावची मुलगी पडली म्हणून 5 लोकांनी आत्महत्या केल्यात। भुजबळाच्या म्हणण्याने आणि कोणत्या करुणा मुंडेच्या म्हणण्याने असं वारस बदलत नाही। आणि दुसरी गोष्ट अशी की आत्ताच बहीण भाऊ एकत्र आलेत, कशाला मिठाचा काढा टाकायला? 2 बहिणी भावातलं प्रेम राहू द्या ना। महाजनांनी भुजबळ आणि करुणा मुंडेंवर फेसबुक पोस्टमधूनही जोरदार निशाणा साधलाय। क्या जमाना आ गया, स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारस कोण ठरवतंय? एक भ्रष्टाचारी कारागृहात बरेच महिने काढून आलेला आणि दुसरी जी रोज उठून आपल्याच कुंकवाची अब्रू जगाच्या वेशीवर टांगते। स्वर्गीय मुंडे साहेब यांचा वारसा, मग तो सामाजिक असो किंवा राजकीय असो, फक्त आणि फक्त माझी पंकुताई, दुसरे कुणीही नाही, असं प्रकाश महाजन म्हणाले। आपल्या ग्रामीण भागात एक जुनी म्हण होती, ब्रह्मदेवाने जे लिहिले ललाटी ते पुशी तलाटी। मग तलाट्याच्या भूमिकेत आहेत का भुजबळ? गोपीनाथराव मुंडेचा वारस ठरवायले ते मी तर सांगितले, गोपीनाथराव मुंडेने वडलोपार्जित जमिनी सगळ्या आपल्या पुतण्याला देऊन टाकल्या। त्या दिवशी सभेला आलं नाही, एवढा राग येऊन जाहीरच करून टाकलं, म्हणजे हे तर भयानकच आहे। तलाट्यापेक्षा भयानक काम आहे की कोणाच्या सातबारावर कोणाचं नाव टाकलं। मला सांगा भुजबळ साहेब, उद्या प्रकाश महाजन येवल्यात आले आणि त्यांनी तुमचा वारस जाहीर केला, तुम्हाला चालेल का? भुजबळ फार शेरोशायरी करतात ना, पंकजा का नाम मिटाने की कोशिश में न जानो कि कितनी हस्तियां फना हो गए। पंकजाचं नाव मिटवण्याच्या नादात बरेच जण लयाला गेले, ते लक्षात ठेवा। हा इशारा आहे भुजबळांना। भुजबळ कसे बोलले तसं मग मी आपलं शेरोशायरीतून उत्तर दिलं। या प्रकरणात जरांगे पाटलांनी छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। अरे कसं होऊ शकतं? त्यांचं काय वंश परंपरा नाही आहे का? वंश परंपरा नाही आहे का त्यांची? म्हणून तुम्ही झालात आणि ते विद्यार्थी सांगणार हे असले यांनी सांगितल्यावर, अरे ही संधी साधू येऊ, याचं ऐकून तुमचा देवावर होईल। कारण राज्यावरती एक पकड निर्माण करणारं ते नेते होते, वाढलेला वंश आहे ना त्यांच्याकडं, त्या विचारात वाढलेला वंश आहे ना। त्रास देणारा वंश कसा होऊ शकतो? वारसा चालवणारा कसा होऊ शकतो? म्हणजे याच्याकडे सगळे रक्ताने हात भरलेले लोक आहेत, चोट्टे चाट्टे सगळे जमा केलेत। ते ज्ञान शिकणार की अमुक अमुक वारस आणि तमुक तमुक वारस। गोपीनाथ मुंडे यांच्या वारशावरून सुरू झालेल्या या वादात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आणि ज्यांच्या वक्तव्यामुळे हा वाद सुरू झाला ते भुजबळही यावर काहीही बोललेले नाही आहेत। त्यामुळे भुजबळ आणि मुंडे बंधू भगिनींच्या प्रतिक्रियेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय।
ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.